प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक. महिनाभरानंतर फरार कोरटकर पोलिसांच्या ताब्यात. सूत्रांची माहिती, छत्रपती शिवरायांच्या अपमानासह इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकरवर गुन्हा. सरकारला महापुरुषांचं अवमूल्यन करायचंय. सरकार पाठीशी होतं म्हणून पळून गेल्यानंतर कोरटकरला अटक. आरोपींना राजाश्रय असल्यानं मुजोरी सुरू. सुषमा अंधारेंसह जितेंद्र आव्हाड यांची टीका. सुपारी घेऊन अपमान करणाऱ्यांवर कारवाई करणार. नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. शिंदेंवर व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराला मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. चोरी करणारे गद्दारच असतात. कुणाल कामरानं सत्यच मांडलं. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात. तर नागपूर दंगलीची सुपारी कुणी दिली होती म्हणत फडणवीसांवरही पलटवार. कुणाल कामराकडून हातात भारताचं संविधान घेत फोटो ट्विट. द ओनली वे फॉरवर्ड. कुणाल कामराकडून फोटोला कॅप्शन. सिमेंटच्या रस्त्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर. शिंदे दालनात येताच आदित्य ठाकरेंनी लक्ष दुसरीकडे वळवलं. इतर आमदार उभे राहिले, मात्र ठाकरेंच्या आमदारांनी उभं राहणं टाळलं. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपींच्या घरावरील बुलडोझर कारवाईला स्थगिती. आरोपी फहीम खानच्या कुटुंबियांनी घेतली होती न्यायालयात धाव, पण कोर्टाचा स्टे येण्यापूर्वीच फहीम खानचं घर नागपूर मनपाकडून जमीनदोस्त. सोलापुरातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड. उकाड्यापासून हैराण सोलापूरकरांना काहीसा दिलासा. आठवड्याभरापासून उन्हाचा पारा 40 अंशांवर. उन्हाचा पारा वाढला. चिंचवडमध्ये सर्वाधिक 38.8 तर दापोडीमध्ये 36.6 अंश तापमान. पुण्यातील बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट. पुणे जिल्ह्यातील नीरा बाजारात कांद्याचे भाव पडले. कांद्याला 400 ते 1,500 रुपयांचा भाव. कांदा उत्पादक शेतकरी नाराज.